आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांना आवडणाऱ्या 5 खास गोष्टी। जर आपण या गोष्टी भक्तिभावाने केल्या तर स्वामींचे आशीर्वाद नक्कीच मिळतात। तर त्यामध्ये नंबर 1 आहे भजन आणि नामस्मरण। मंडळी, स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय आहे नामस्मरण। श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मन शांत होतं आणि संकटही दूर होतात। नंबर 2 आहे साधेपणा आणि सेवा। तर स्वामींना साधेपणा, दया आणि सेवाभाव खूप प्रिय आहे। त्यांनी नेहमी सांगितलं की खरी पूजा म्हणजे गरजूंना मदत करणं। त्यात नंबर 3 आहे प्रसाद आणि नैवेद्य। तर स्वामींना फक्त साधा नैवेद्य आवडायचा। नारळ, केळी, साखर, फुटाणे किंवा साधं जेवण भक्तिभावाने अर्पण केलं तर ते प्रसन्न होतात। नंबर 4 आहे गुरुभक्ती। स्वामींना गुरुभक्ती अत्यंत प्रिय होती। त्यांनी स्वतःही सांगितलंय, गुरुचरणांशी प्रीती केली तर सर्व सिद्धी सहज प्राप्त होते। नंबर 5 श्रद्धा आणि विश्वास। स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय आहे भक्तांची निश्चल श्रद्धा आणि पूर्ण विश्वास। मनापासून प्रार्थना केली तर स्वामी कधीही भक्तांना निराश करत नाहीत। तर ही आहेत स्वामी समर्थांना आवडणाऱ्या 5 गोष्टी। या गोष्टी जीवनात आणल्यास स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील। तर स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना सांगितलं की केवळ पूजा नैवेद्य नव्हे, जीवन जगण्याची पद्धतच भक्तिभावाची असली पाहिजे। या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत ज्या केल्याने स्वामी प्रसन्न होतात। तर दान आणि अन्नदान। स्वामी नेहमी म्हणायचे, भुकेल्याला अन्न देणं हीच खरी सेवा। आठवड्यातून किमान एकदा तरी अन्नदान केल्यानं पुण्य मिळतं। सदाचार आणि प्रामाणिकपणा। स्वामी समर्थांनी शिकवलं की खोटं, फसवणूक, लोभ सोडून साधं प्रामाणिक जीवन जगणं हेच खरी भक्ती आहे। 3 नंबर आहे संतांचा आदर। त्यांनी नेहमी सांगितलं की संत, साधू, गुरु यांचा मान ठेवला की परमेश्वर स्वतः प्रसन्न होतो। नंबर 4 प्रत्येक कार्यात रामनाम। स्वामींनी सांगितलं की जेवताना, चालताना, काम करताना सतत नामस्मरण असावं। रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ याचा जप जीवनात सातत्याने करावा। मनातील अहंकार सोडणं। स्वामींनी सांगितलं की अहंकाराने भक्ती कधीही फळ देत नाही। नम्रता आणि समर्पणाने केलेली प्रार्थना नेहमी स्वीकारली जाते। म्हणजे फक्त पूजा नव्हे तर सेवा आणि साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण या गोष्टीही स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टींचा जर अवलंब केला तुमच्या आयुष्यामध्ये तर स्वामी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी धन्यवाद।